नमस्कार. आम्ही दोघंच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा विषय चित्रकलेशी संबंधित आहे, पण तरीसुद्धा थोडासा वेगळा आहे. जनरली चित्र म्हटल्यानंतर आपल्याला म्युझियममधली चित्र, भिंतीवरती लावलेली चित्र असं डोळ्यासमोर येतं. परंतु चित्रकलेशीच संबंधित पण तरीसुद्धा एक आपली कल्पना लोकांच्या समोर आणणारा आणखीन एक प्रकार आहे, ज्याला आपण कार्टून्स म्हणतो, व्यंगचित्र म्हणतो. तर व्यंगचित्र हा विषयसुद्धा किती विस्तीर्ण आहे आणि जगभरामध्ये अनेकांनी या कलेची जोपासना केली आहे अनेक वर्ष. तर याच्याबद्दल आज थोडंसं जाणून घेऊयात. मित्रांनो, जनरली कार्टून म्हटल्यानंतर आपल्याला कार्टून कॅरेक्टर असं वाटतं, पण आजचा विषय तो नाही आहे. आजचा विषय व्यंगचित्र हा आहे. आता कार्टून कॅरेक्टर आणि कार्टूनिझम ह्याच्यामध्ये आपल्याला फरक बघायला पाहिजे. व्यंगचित्रांची सुरुवात ही वर्तमानपत्राशी निगडीत आहे. पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये ज्या ज्या बातम्या असायच्या, ज्या ज्या घटना घडायच्या, तर अशा ज्या कुठल्या महत्त्वाच्या बातम्या होत्या त्याच्यावरती टिप्पणी करण्यासाठी व्यंगचित्रांची सुरुवात झाली. म्हणजे एखादी घटना, त्याच्यातलं एक सटायर असेल किंवा एक ह्युमर असेल, तर तो अजून हायलाईट करून त्या प्रसंगाची एक वेगळी बाजू लोकांसमोर मांडता यावी, त्यासाठी व्यंगचित्रकारांनी ही पद्धत वापरली. म्हणजे कुणाला कल्पना सुद्धा आली नसेल की एक उंदरासारखा अतिशय सामान्य आणि दिसणारं छोटं कॅरेक्टर आहे, छोटा प्राणी आहे रादर, तर त्याला सुद्धा इतकं सुंदर रूप देता येऊ शकेल की आजही मिकी माऊस फेमस आहे. म्हणजे वॉल्ट डिस्नी म्हटल्यानंतर मिकी माऊस डोळ्यासमोर येतं. पण आत्ता आपण जसं म्हटलं की कार्टून कॅरेक्टर आणि कार्टून म्हणजे व्यंगचित्र, तर ह्याच्यातला फरक बघत असताना आपल्याला एक गोष्ट बघितली पाहिजे की आपल्याकडे एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या घटनेकडे आपण वेगळ्या पद्धतीने कसं बघू शकतो की जे इतरांपेक्षा वेगळं असेल, तर ते बघता येण्याची जी संकल्पना आहे, ह्युमर आहे, त्याच्यावरचं जे काही चिंतन असेल, तर ते चिंतन तुम्हाला दृश्य माध्यमात तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीच चित्रकलेची सुद्धा तुम्हाला जोड असायला हवी. म्हणजे असं जर कोणी मानत असेल, मला खूप चांगली कल्पना सुचतीये आणि मी चांगला कार्टूनिस्ट बनू शकेन, तर तसं होणार नाही. आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय व्यंगचित्रकार शी. द. फडणीस, ज्यांनी नुकतीच वयाची 100 वर्ष पूर्ण केली आहेत, तर अनेक वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये, कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्याला अनेक प्रकाराने रंजन केलंय आणि अतिशय सकस दर्जाची कार्टून्स आपल्याला पाहायला मिळाली, व्यंगचित्र पाहायला मिळाली. तर त्यांच्या व्यंगचित्रांना पाहिल्यानंतर कुणालाही वाटेल की एवढं साधं आपल्यालाही ड्रॉ करता येऊ शकेल, परंतु तसं नाही आहे. जशा त्यांच्या कल्पना उत्तम आहेत, तर त्याच्याच बरोबरीने त्या कल्पनांना दृश्यरूप देण्यासाठी चित्रकलेची अतिशय भक्कम अशी ज्या बाजू किंवा चित्रकलेचा भक्कम पाया त्यांच्या चित्रणामध्ये दिसतो. म्हणजे एखादं कॅरेक्टर असेल तर कसं सिम्प्लिफाय करायचं, त्याच्यामध्ये इमोशन्स कसे ॲड करायचे, त्याच्यामध्ये जी कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये जी घटना घडतीये तर त्याची रचना कशी करायची, त्याच्यामध्ये रंगांचा वापर कसा करायचा, आणि हे सगळं झाल्यानंतर ते व्यंगचित्र बघणाऱ्याला अगदी आपल्या जवळचंच आहे असं वाटावं. तर इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार व्यंगचित्रकाराला करायला लागतो. त्यामुळे इट्स अ सिरियस बिझनेस. जसं आपण म्हणतो की लोकांना हसवणं हे हसण्यावरी नेण्यासारखं सोपं नाही आहे. म्हणजे एखाद्याला हसवण्यासाठी तुम्हाला खरंच तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात, त्याच्यावर विचार करायला लागतो, स्वतःचं स्किल इम्प्रूव्ह करायला लागतं आणि सतत फीडबॅकमधून तुम्हाला स्वतःला ग्रूम करायला लागतं. बरोबर. तर एखाद्या कॉमेडियनला ज्याप्रमाणे स्वतःच्या कारकीर्द घडवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, तसंच एका व्यंगचित्रकाराची कारकीर्द घडण्यासाठी त्याला सुद्धा असेच अनेक कष्ट घ्यावे लागतात. मी मगाशी म्हटलं तसं की व्यंगचित्रांची सुरुवात ही वर्तमानपत्रांपासून झालेली आहे. आणि इथे आपल्याला कार्टुनिझममधले सब टाईप्स आपण आता बघूया की त्याच्यामध्ये ह्युमरस, सटायर, एडिटोरियल, पॉलिटिकल असे अनेक प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एडिटोरियल कार्टून्स असे असतात की कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये जेव्हा एखादा लेख येतो तेव्हा त्या लेखातला जो गाभा असेल तो व्हिज्युअली मांडताना अजून एक्झॅग्रेटेड वेमध्ये ते सगळं कसं समअप करता येईल, एडिटोरियल कार्टून्सच्या मागे हा विचार असतो. त्याच्यानंतर पॉलिटिकल कार्टून्स. आता पॉलिटिकल कार्टून्स म्हटल्यानंतर आपल्याला एक मोठं उदाहरण बघायला लागेल, ते म्हणजे आर के लक्ष्मण यांचं. आर के लक्ष्मण यांनी इतकी वर्ष, जवळपास 60 वर्ष त्यांनी टाइम्स ऑफ इंडियासाठी त्यांचं कार्टुनिंगचं काम केलं. आणि मला खरंच विशेष वाटतं की इतक्या राजकीय घटनांमध्ये रोजच्या रोज एखादं व्यंग शोधणं किंवा एखादा ह्युमर शोधणं, एखादं सटायर शोधणं, ह्याच्यासाठी किती क्रिएटिव्हिटी लागत असेल. आणि आपल्याला वाटतं की हे सोपं नसतं. कोणाचीही खिल्ली न उडवता किंवा कोणाचा अपमान होईल असं न करता
त्याच्यामधली एक अशी बाजू की जी फक्त व्यंगचित्रकारालाच दिसू शकते, जी एरवीच्या चित्रकारांना कदाचित दिसेलच असं नाही. तर ही व्यंगचित्रकाराची एक महत्त्वाची बाजू आपल्याला बघायला पाहिजे. हे झालं पॉलिटिकल कार्टून्सच्या बाबतीत. त्याच्यानंतर आत्ता आपण शिदा फडणवीसांचं उदाहरण घेतलंच की ह्युमरस कार्टून्स जे सगळ्यांना आनंद देतात आणि त्यांचा पहिला हेतू हाच असतो की बघितल्यानंतर छान वाटावं आणि एक चांगला मेसेज घेऊन आपण गॅलरीतनं बाहेर पडावं. एक निखळ विनोद त्या व्यंगचित्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये काही गोष्टी म्हणजे एक तर मला शिदांचं अगदी प्रसिद्ध चित्र आठवतं की ज्याच्यामध्ये सकाळ झाली आणि दूधवाला ज्याप्रमाणे बेल वाजवतो आणि तो दारापाशी येतो, तर तिथे असं दाखवलं की मांजराच्याच हातामध्ये पातेलं आहे आणि ते मांजर तिथे दारापाशी उभं आहे. तर ही किती गंमत आहे. म्हणजे मांजराला दूध आवडतं, पण घरातला मालक झोपलाय म्हणून मांजर हातामध्ये पातेलं घेऊन दूध घ्यायसाठी आलंय. तर ही कल्पना किती छान आहे. म्हणजे त्याला एक प्रकारचा बालसुलभ पण कल्पना आहे, त्याला एक निखळपणा आहे, एक अतिशय इनोसंट अशी ही आयडिया आहे. आणि हा इनोसन्स जपण्यासाठी त्या कार्टुनिस्टला त्याचं व्यक्तिमत्वही तसं ठेवायला लागतं. रोजच्या जीवनामध्ये तो तितकाच खेळकर असायला लागतो. सगळ्या गोष्टींकडे बघताना त्याला सतत डोक्यामध्ये कुठेतरी म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये जरी एखादा गंभीर प्रसंग असेल तरी सुद्धा त्याच्या मेंदूला अशी सवय लागलेली असते की याच्यातून मी काही विचार काय घेऊ शकतो किंवा ह्याच्यातून मला काही वेगळं दिसतं. म्हणजे जे न देखे रवी ते देखे कवी आपण असं म्हणतो की कवीची बघण्याची दृष्टी वेगळी असते. हे जसं तसंच व्यंगचित्रकाराची बघण्याची दृष्टी पण अगदी वेगळी असते. म्हणजे ह्युमरच्या मागे सुद्धा फिलॉसॉफी लपलेली आहे. येस. आता आपण ज्या वेळेला ह्युमरस कार्टून्स बघतो तर त्यावेळेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे काही चित्रकार ज्यांच्यापैकी मला ज्याची कार्टून्स प्रचंड आवडतात त्याचं नाव म्हणजे स्टेनबर्ग. स्टेनबर्गची चित्र आहेत तर ती बघायला सुद्धा मजेशीर आहेत आणि त्या कल्पना सुद्धा अफलातून आहेत. तर त्याच्यापैकी काही चित्र आपल्याला इथे स्क्रीनवरती बघायला मिळतील. म्हणजे ते दृश्य बघितल्या बघितल्या आपल्याला हसू येतं. म्हणजे विचार करावा लागत नाही की याच्यामध्ये काय विनोद आहे. म्हणजे खरं तर चांगल्या व्यंगचित्राबद्दल असं म्हणावं की ते व्यंगचित्र पाहिल्यानंतर त्याच्यातला विनोद शोधायला लागू नये किंवा तो एक्सप्लेन करून सांगायला लागू नये. आणि तो जर सांगायला लागत असेल तर ती व्यंगचित्रकाराची हार आहे. तर इतका सहजपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. यानंतरचा व्यंगचित्राचा प्रकार आपण बघूयात, ज्याला आपण सोशल कार्टून्स म्हणू शकतो. आज मे महिन्यामध्ये सगळीकडे पाण्याची प्रचंड टंचाई आहे. जिकडे तिकडे टँकरने पाणी पुरवठा करायला लागतो आणि कित्येकांना विहिरीमध्ये अक्षरशः कितीतरी फूट आतमध्ये घागरी सोडून त्यांना कुठंतरी थोडंसं पाणी मिळतं आणि तेवढ्या पाण्यासाठी सुद्धा वणवण करत त्यांना कित्येक किलोमीटर चालावं लागतं. ही आज आपल्याकडे परिस्थिती आहे. तरी सुद्धा शहरामध्ये बादल्या पाणी वाया जात असतं किंवा लोकांना त्याचं गांभीर्य नसतं. तर हे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी म्हणून कार्टुनिस्टने सुद्धा त्याच्या परीने काही प्रयत्न केलेला असतो, काही कल्पना सुचवलेल्या असतात. आता या कल्पना पाहिल्यानंतर आपल्याला क्षणभर हसू येतं, परंतु ती केवळ कल्पना नाही आहे किंवा त्या हास्यामागे सुद्धा एक कुठंतरी संदेश आहे आणि एक कुठंतरी सटायर आहे की ज्याचा तुम्ही खरंच विचार करायला पाहिजे. आणि अशा वेळेला एखादं सोशल कार्टून बघितल्यानंतर जे 1000 शब्दांमधनं एखाद्या लेखामधनं सुद्धा सांगता येणार नाही ते एका व्हिज्युअलमध्ये दिसू शकतं. करेक्ट. आणि ते व्हिज्युअल बघितल्यानंतर खरंच त्या बघणाऱ्याला अशी जाणीव होते की अरे आपण इतकी मोठी चूक करतोय, आपण सुधारलो पाहिजे किंवा ही गोष्ट आपण फिक्स केली पाहिजे, असं आपल्याला सेल्फ रिफ्लेक्शन दिसतं तिथे की अरे ही चूक आपण करतोय असं. तर हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. सोशल कार्टून्सच्या बरोबरीने आणखीन एक कार्टुनिंगचा प्रकार येतो ज्याला सॅटारिकल कार्टून्स म्हणतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला बरेच असे विषय असतात की जे विषय मानवाशी संबंधित आहेत ते विषय किंवा तशा घटना आपल्यासमोर वारंवार येत असतात. जसं की विमेन्स डिस्क्रिमिनेशन आहे, त्याच्यानंतर क्राईम आहे, वर्णभेद आहे किंवा बालमजुरी असेल किंवा व्यसनमुक्ती असेल. तर असे कितीतरी विषय आहेत की ज्या विषयांनाच मूलतः काही गांभीर्य आहे. आता हे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा याच्यातून लोकांनी काहीतरी बोध घ्यावा आणि कार्यप्रवृत्त व्हावं हा या कार्टूनचा उद्देश असतो. केवळ हसवणं हा त्यामागे उद्देश नसतो. आणि अशा काही सॅटारिकल कार्टून्सची सुद्धा जगभरामध्ये काही कॉम्पिटिशन्स होतात, त्यांना उत्तम दर्जाने पारितोषिकं दिली जातात. आणि आपल्याकडे जनरली बघायला मिळतं की कार्टून म्हटल्यानंतर कुठंतरी शाब्दिक विनोद आहे आणि त्याला पुष्टी देणारं कुठंतरी एखादं जेमतेम ड्रॉ केलेलं एखादं चित्र आहे. म्हणजे खरा विनोद त्या शब्दामध्येच आहे दृश्यापेक्षा. म्हणजे त्याच्यातलं दृश्य जर झाकलं तरी सुद्धा तो त्यातला विनोद समजू शकतो. पण ज्यांचं मला मार्गदर्शन मिळालं असे
कार्टुनिस्ट विन्स, म्हणजे विन्स हे त्यांचं पेन नेम होतं, पण खरं त्यांचं नाव विजय नारायण सेठ, भारतातल्या प्रख्यात कार्टुनिस्टपैकी ते एक होते. आणि माझ्या सुदैवाने मला त्यांचं मार्गदर्शन मुंबईमध्ये असताना मिळालं. त्यांची काही कार्टून्स मला इथे तुम्हाला दाखवायला मला मनापासून आवडेल. आणि त्यांनी मला मुख्यतः जे सांगितलं की पॉलिटिकल कार्टूनमध्ये त्यांना रस नव्हता, कारण ते म्हणायचे की तेच ते लोक आहेत आणि त्याच घटना आहेत, उद्या लोक बदलतात पण घटना त्याच घडतात आणि त्याच्यावरती कुठेतरी तोचतोपणा येऊ शकतो. आणि म्हणून व्यक्तिशः त्यांचा कल हा कॅप्शनलेस कार्टून्सकडे होता. म्हणजे प्रत्यक्ष चित्र हेच बोललं पाहिजे. म्हणजे ते चित्र समजण्यासाठी, ते कार्टून समजण्यासाठी तुम्हाला शब्दाचा आधार घ्यावा नाही लागला पाहिजे. आणि अशा पद्धतीची कॅप्शनलेस कार्टून्स करणं ही खरंच एक आव्हानात्मक गोष्ट आहे आणि ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. म्हणजे बऱ्याचदा आपण दिवाळी अंकांमध्ये छापून आलेले आपण व्यंगचित्र बघतो तर त्याच्यामध्ये शाब्दिक विनोदच खरं तर जास्त असतो आणि कुठंतरी एक सजेस्टिव्ह म्हणून एखादं कॅरेक्टर असतं आणि ते कॅरेक्टर सुद्धा उत्तम प्रकारे ड्रॉ केलेलं असेलच असं नाही. म्हणजे जसं शिद फडणीस म्हणाले की चित्रकलेचा उत्तम पाया असल्याखेरीज चांगला कार्टुनिस्ट होऊ शकत नाही. म्हणजे वर करणे आपल्याला बघताना आपल्याला वाटतं की हे तर आपल्याला सुद्धा जमेल, परंतु त्या सिम्प्लिसिटी पर्यंत येण्यासाठी त्या चित्रकाराला खूप लांबपर्यंत प्रवास करायला लागतो, खूप गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायला लागतं. रोजच्या रोज स्केचिंग करणं असेल, आजूबाजूच्या गोष्टींकडे न्याहाळणं असेल, लोकांचा पेहराव असेल, लोकांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स असतील, तर अशा अनेक गोष्टी ह्या अभ्यासाला लागतात, त्या आतमध्ये आणून त्या पचवायला लागतात, त्याच्यावरती स्वतः चिंतन करायला लागतं आणि ते सगळं तेव्हा कुठे दृश्य स्वरूपात आपल्यासमोर येतं. त्यामुळे आपल्याला एक दिसताना कार्टून जरी एवढंसं दिसत असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रचंड कष्ट आहेत, त्याच्यामागे व्यासंग आहे आणि या कार्टुनिस्ट लोकांनी तर अक्षरशः त्यांचं पूर्ण जीवन या एका व्यंगचित्रकलेला वाहिलेलं आहे. जसं आपण शिद फडणीस यांचं उदाहरण घेतलं तसं पु ल देशपांडेंनी उत्तम विनोद आपल्यापर्यंत पोहोचवला आणि त्याच विनोदांना अतिशय सुसंगत अशा पद्धतीची कार्टून्स ज्यांनी दिली ते वसंत सरवटे. तर वसंत सरवटे यांची सुद्धा आपण ज्यावेळेला कार्टून्स बघतो किंवा त्यांची व्यंगचित्र बघतो, त्यांची रेखाटनं बघतो, तर त्यावेळेला जे काही वर्णन एखाद्या कॅरेक्टरचं केलेलं असेल तर ते वर्णन अगदी इतकं सुंदर त्यांनी त्यांच्या रेषेमध्ये मांडलेलं असतं. म्हणजे तशा पद्धतीचे कॅरेक्टर्स बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हा पुलंना जे अपेक्षित कॅरेक्टर आहे ते असंच दिसत असेल. आणि त्यांची लाईन क्वालिटी पण फार सुंदर होती. येस. जागतिक पातळीवरती एक महत्त्वाचं उदाहरण आपल्याला घेता येईल ते म्हणजे डेव्हिड लो. डेव्हिड लोचे कार्टून्स बघितल्यानंतर आपल्याला आपण आत्ता जे बघितलं की कार्टुनिस्ट समाजाला काय योगदान देत असतो, तर डेव्हिड लोचं उदाहरण बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी ज्या कुठल्या घटनांवरती भाष्य केलेलं आहे ते खूपच तीव्र अशा स्वरूपातलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्याच्या शब्दांमध्ये खूप ताकद असते, तसंच हजार शब्दांमधली ताकद डेव्हिड लोच्या एका स्ट्रोकमध्ये होती असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. तर ही रेषेची ताकद खूप महत्त्वाची आहे आणि डेव्हिड लोचंच इन्स्पिरेशन घेऊन पुढे आपल्या महाराष्ट्राचे लाडके हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हाच वारसा पुढे त्यांच्या कार्टून्समधनं पुढे नेला आणि महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या खूप महत्त्वाच्या राजकीय घटनांवरती बाळासाहेबांनी त्यांच्या रेषांमधून भाष्य केलं आणि मार्मिक नावाचा एक स्वतंत्र व्यंगचित्रांचा एक वेगळं साप्ताहिक त्यांनी सुरू केलं. हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ज्याप्रमाणे आपण भारतातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण अशा व्यंगचित्रकारांचा उल्लेख करतो तर त्यावेळेला आपल्याला मारिओ मिरांडा यांचंही नाव डोळ्यासमोर येतं. तर त्यांची मिस्किल अशी शैली, म्हणजे त्यांनी गोव्यामध्ये गेल्यानंतर तिथले कोळी लोक किंवा तिथलं जनजीवन, त्याच्यानंतर ते ज्यावेळेला पॅरिसमध्ये गेले होते त्यावेळेला तिथलं पॅरिसमधलं लाईफ याच्यावरती सुद्धा त्यांनी काही स्केचेस केली आणि ते सगळं जनजीवन आपल्या ड्रॉइंग्समधून आणलं. आणि मला खात्री आहे याच्यानंतर तुम्ही अनेक कार्टून्स बघाल आणि कार्टुनिंगमधला जो काही त्याच्यामधला कल्पकतेचा भाग आहे, त्याच्या मांडणीचा जो भाग आहे त्याचं तुम्ही स्वागत कराल आणि भरपूर कार्टून्स बघाल. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि आम्ही दोघे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. नमस्कार.